लक्ष्मीनगर माध्यमिक विद्यालय लक्ष्मीनगर या शाळेमध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. राजे गणेश तरुण मंडळ लक्ष्मीनगर व समस्त ग्रामस्थ लक्ष्मीनगर यांनी तर हा कार्यक्रम आम्ही सुद्धा म्हणजे मी सुद्धा एक लक्ष्मीनगर माध्यमिक विद्यालय लक्ष्मीनगर या शाळेचाच एक विद्यार्थी आहे. परंतु हे भव्य दिव्य बघत असताना कारण तो काळ आणि आताच्या काळात बराचसा बदल केलाय शाळेने. जे सेमी आणले वगैरे तो बघून तर पहिल्यांदा मोठा आनंदच होतोय. कारण ते तयार करत असताना ह्यांना जो झालेला त्रास आहे, आता शिक्षक आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्रास झालाय. कारण वेगवेगळे शिक्षक फॅकल्टी बनवणं वगैरे हा इतका सोपा विषय नव्हता. तो विषय सुद्धा त्यांनी पूर्णत्वास आणला. आणि बघितलं तर आपण मराठी माध्यमात शिकत असताना सेमीचा सगळ्यात जास्त रिझल्ट आहे मोठा, हे बघून सुद्धा मोठा आनंद होतोय. आणि या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी राजे गणेश तरुण मंडळ लक्ष्मीनगर व समस्त ग्रामस्थ लक्ष्मीनगर यांनी आज मदर्स डे आहे आणि या मदर्स डेचं औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवला. त्याबद्दल त्यांचं मानावं तितकं आभार आहेत. कारण असा कार्यक्रम ठेवायला सुद्धा धाडस लागतं आणि आपल्यासारख्या छोट्या गावातून त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी गोष्ट, या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुद्धा 2 फॅकल्टी करून शाळेने वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये ते डिवायडेशन केले. त्याबद्दल शाळेला सुद्धा म्हणावं तेवढं आभार आहेत. तर आपण सर्वप्रथम विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेऊया आणि पुढे कार्यक्रम सुरू ठेवूया. तर आपल्या विद्यालयात प्रथम क्रमांक सेमी मध्ये आलेला आहे श्रावणी नवनाथ गोडशे. 93.40% मार्क पडलेले आहेत. हिचा सत्कार शारदा देवी आईवळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या दोन पेढा करला. सेमी मध्ये द्वितीय क्रमांक आलाय रोशनी बापू करांडे. हिला 93.20% मार्क आहेत. हिचा सत्कार संतोष गोडशे यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. संतोष गोडशे. त्याच्यानंतर पृथ्वीराज अर्जुन करांडे याला 92% मार्क आहे, 92.60% मार्क आहेत. याचा सत्कार बाळू गोडशे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे झालं सेमी माध्यमचं. आता मराठी माध्यम मध्ये अंकिता विठ्ठल आईवळे हिला 79.40% मार्क पडलेत. हिचा सत्कार लक्ष्मी धनाजी साठे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर पुढचा सत्कार ज्ञानेश्वरी प्रमोद जावीर हिला 76.80% मार्क आहेत. हिचा सत्कार ऐश्वर्या धर्मराज आईवळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर पुढचा सत्कार साक्षी नामदेव कोटगर, हिला 71.80% मार्क आहेत. हिचा सत्कार माया पायवळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. DR गोडसे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. सत्कार समारंभाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे आधारस्तंभ आणि ज्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम पार पाडलं, सन्माननीय आदरणीय बाळासाहेब गोडसे सर. त्याचबरोबर माझे सहकारी मित्र आणि आमच्या संस्थेचे सचिव नरेले DB सर, त्याचबरोबर माझे सहकारी गोडसे VV सर, त्याचबरोबर गावचे प्रतिष्ठित संतोष गोडसे, या विद्यार्थ्यांचे पालक नाना गोडसे, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी ज्या रणरागिणींनी यश संपादन केलं आणि कठोर परिश्रमातून यश प्राप्त केलं, अशा यशवंत, भाग्यवंत आणि कीर्तिवंत श्रावणी नवनाथ गोडसे, रोशनी बापू करांडे, त्याचबरोबर पृथ्वीराज अर्जुन करांडे, अंकिता ऐवळे, त्याचबरोबर कोडगर आणि राहिलेले विद्यार्थी काय म्हणलं ज्ञानेश्वरी जावीर, या तिन्ही जर आपण पाहिलं तर या 6 विद्यार्थ्यांनी अतिशय उंच अशा प्रकारे यशाचं शिखर गाठलेलं आहे. उंच यशाचं शिखर गाठत असताना, कोणतीही गोष्ट करत असताना त्याच्या पाठीमाग कष्ट, जिद्द आणि मेहनत असावी लागते. आणि ह्या मेहनतीच्या जीवावरती, मेहनतीच्या कष्टावरती या विद्यार्थ्यांनी अतिशय उंच असे भरारे घेतलेले आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा हे विद्यार्थी निश्चितपणानं आपलं जे यशाचं शिखर आहे ते निश्चितपणानं अधिकाधिक उंच करतील, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. आपण जर आलेख पाहिला तर एकूण 6 विद्यार्थी जर पाहिले गुणवत्तेमध्ये, तर 6 विद्यार्थ्यामध्ये 5 मुली ह्या विद्यार्थिनी आहेत, महिला आहेत. आणि फक्त एकच मुलगा पाहिला तर तो फक्त एक मुलगा आहे, 5 मुले आहेत. याचा अर्थ असा होतो की आपलं मुलाकडे दुर्लक्ष आहे, मुलं आपले भरकटच चाललेले आहेत. आणि मुलींनी जर पाहिलं तर आपल्या जो कायद्याने दिलेला जो हक्क आहे 50%, तर मी तर म्हणेन 50% पेक्षा 90% हक्क ह्या मुलीने आपला या शाळेवरती आणि शिक्षण क्षेत्रामध्ये गाजवलेला आहे. एखादी गोष्ट करत असताना अभ्यास, जिद्द, मेहनत, चिकाटी, सहजासहजी कोणतीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही. तर त्यासाठी असणारं त्या विद्यार्थ्याचं रात्रंदिवस मेहनत आणि मेहनत करत असताना अनेक असणाऱ्या गरीब परिस्थितीमुळे अनेक अनंत अडचणींना सामोरं जाऊन या ठिकाणी हे विद्यार्थी काय करतात, दरवर्षी अशाच पद्धतीचे अनेक विद्यार्थी. ह्या वर्षीचं वैशिष्ट्य आहे की ह्या कोलार समाजातील 3 विद्यार्थ्यांनी मराठी माध्यममध्ये घवघवीत अशा प्रकारचं यश प्राप्त केलेलं आहे. आणि यश प्राप्त करताना समाजाला हे वाटलं की आपणही या असणाऱ्या सन्माननीय रणरागिणीचा सन्मान व्हावा, या हेतून हा छोटासा सत्कार समारंभ आयोजित केला. आणि त्या आपल्या मुलांचं, आपणच आपल्या मुलांच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकली पाहिजे. आणि हा हेतून हा अगदी रात्री उशिरा होणार, परंतु या सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला आहे. मी आता या ठिकाणी जास्त न बोलता अगदी थोड्याच वेळामध्ये माझं मनोगत संपवतो की या 6 विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये इथंच वर न थांबता पुढं 11-12वी मध्ये अशाच प्रकारचं घवघवीत यश प्राप्त त्यांना हो, अशा प्रकारचे पांडुरंग भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि मला या ठिकाणी संयोजकांनी आणि या समाजातील असणाऱ्या सर्वांनी, धर्माविशेष सर्वांनी बोलवलं, त्याबरोबर सर्वांचा मी यथोचित शब्दामध्ये या ठिकाणी आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. दादाभाऊ यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी
जे आपल्या इयत्ता 10वीची जी बोर्डाची परीक्षा झाली आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलं त्या गुणवंताचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला आहे. खर तर इकडे एका बाजूला मोठा डॉल्बी आहे. माईक जरी छोटा असला तरी गुणवंत धारक एवढे मोठे आहेत. त्यांचं काम इतकं कष्टाचं आपल्याला मेहनतीचं दिसलं. DR सरांनी सांगितलं तरी त्या यशाच्या पाठीमागं जे श्रेय असतं ते त्यांचं स्वतःच तर असतंच, पण इथं व्यासपीठावरती ही सगळी मंडळी बघून आणि या कार्यक्रमाचे विशेष करून अध्यक्ष हे एक शिक्षक आणि ज्यांना या शिक्षण क्षेत्रातला प्रदीर्घ असा अनुभव आहे, त्याच पद्धतीनं DB सर असतील, DR गोपचे सर असतील, ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं हे कौतुक बघत आहेत. हे सगळं करत असताना पाहत असताना मी निश्चितपणाने एवढंच सांगेन की हे जे त्यांचं यश आहे हे अतिशय वाखाणण्याजोगं असं यश आहे. कारण आज या ठिकाणी जो सत्कार होतोय, सत्काराचा मूळ हेतू एक असतो की त्यांना प्रेरणा मिळावी आणि या प्रेरणेच्या निमित्तानं धर्मराज यावेळी असतील, आपलं सोन्या असतील, या सगळ्याच मंडळींनी तुम्ही जे सत्काराचं आयोजन केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदनच करतो. आणि फारसं न बोलता या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन, तुम्ही ज्या आता शैक्षणिक क्षेत्राच्या टप्प्याच्या ज्या वळणावर आहात, म्हणजे हे 10वीचं वर्ष, आपण त्याला SSC म्हणतो, म्हणजे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. परंतु मी तुम्हाला त्या SSCचं एक थोडक्यामध्ये सांगेन, हे एक स्मार्ट सक्सेस कॉर्नर आहे. SSC स्मार्ट सक्सेस कॉर्नर. तुम्ही खरं स्मार्ट आहात हे तुमच्या गुणवत्तेवरून दिसतच आहे आणि जे सक्सेस पुढे जाऊन तुम्हाला मिळवायचं आहे तुमच्या करिअरचं, त्याचा एक पॉइंट आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला त्या शुभेच्छा देतो आणि फारसं काही न बोलता हे तुम्ही जे मिळवलेले यश आहे हे यश पुढे जाऊन पण अशाच पद्धतीने मिळवत राहाल आणि ते तुम्ही नक्कीच मिळवाल. त्याचं कारण पण तसंच आहे, तुम्ही माध्यमिक विद्यालय लक्ष्मीनगरचे विद्यार्थी आहात आणि जसा शाळेचा 100% निकालाचा उत्तम निकालाची जशी परंपरा आहे तशी जर आपण जर पाठीमागे बॅकलॉग बघितला तर इथं विद्यार्थी जे गुणवंत विद्यार्थी इथं चांगल्या पद्धतीनं गुणवंत उत्तीर्ण होतात, ते पुढे जाऊन कधीच पाठीमागे राहत नाहीत. हा इथला इतिहास आहे. अशाच प्रकारच्या तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो आणि फारसं काही न बोलता आपण या कार्यक्रमाचं नियोजन ज्या संयोजकांनी केलं त्यांना सुद्धा खूप धन्यवाद देतो. आपण सर्वजण उपस्थित राहून त्यांना एक प्रेरणास्रोत बनला त्याबद्दल तुमचंही सर्वांचं धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं आहे की जे तुम्ही जे आता यश मिळवले हे यश पुढे जाऊन तुम्हाला असं वाटायला नको की आता याच्या पाठीमागे सुद्धा भरपूर मुलं असं असतात की 10वीत टॉपर आहे, 10वीत फेल आहे किंवा 10वीत काटावर पास आहे, टॉपर आहे. तर अशा प्रकारच्या घटना का घडतात, तर हे सांगायचंय मला विद्यार्थ्यांना. कारण तुम्हाला काय करायचंय हे तुम्हाला ठरवायचंय. माझ्या मित्राने ऍडमिशन घेतलं, ते मित्राचे वडील लय हुशार आहेत, मग ते म्हणले तिकडे ऍडमिशन घे, त्या फॅकल्टीला घे, सायन्सला घे, आर्टला घे. तुम्हाला काहीच माहित नसतंय आर्टला काय होतं, सायन्सला काय होतं, कॉमर्सला काय होतं. मग कोणतरी म्हणतं तिकडे TET आहे लय अवघड आहे, मग तो कोणतरी म्हणतं तिकडे JEE आहे लय अवघड आहे, मग कोणतरी म्हणतं आर्ट घे, मग कोणतरी मग त्याला कोणाला तर वाटतं लय अवघड आहे, असं भयान असतंय. पण तुम्हाला पहिले आमच्या आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला जे समाजात सांगणारी लोक होती, आम्हाला समाजातनं जे गायडन्स त्यांनाच काय माहित नव्हतं. आता तुमच्याकडे YouTube आहे, इन्स्टा आहे, फेसबुक आहे, सोशल मीडिया आहे, त्याच्यामधून तुम्ही शिकू शकताय किंवा तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही आज ठरवायला पाहिजे. जर तुम्ही आज जर नाही ठरवलं आणि मग कसं असतंय की कोणतरी असतंय आपल्या कुटुंबातला एखादा हुशार माणूस, पण तो त्या काळानुसार शिकलेला असतोय, त्याला आजचं जग काही माहित नसतंय. तो म्हणतो मी सायन्स घेतलं होतं, माझा डबल ग्रुप होता, माझे 2 ग्रुप सुटले होते, मग मला भूगोल अवघड जात होता, मग मी मॅथ्स ठेवलेला, मग मला काहीच उपयोग झाला नाही, मला मेडिकल ऍडमिशन बरं मला काहीच माहित नव्हतं त्यामुळे मी मॅथ्स घेतला. कोण म्हणतं मला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं, मग माझा मित्र होता त्यानं ऍडमिशन बायो घेतला होता, मग मी बायोला घेतलं.
अशा वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये आणि हे आर्ट, कॉमर्स, सायन्स हे सोडून अजून भयान फॅकल्टी आहेत, त्याचा थोडा अभ्यास करा. कारण हे जे तुम्हाला यश दिसतंय हे यश फक्त सायन्सकडे घेऊन चाललंय. हे मला आता दिसतंय फक्त सायन्स. त्या जगामध्ये तुमच्या या शिक्षणाचा आणि जीवन जगण्याचा काही संबंध नाही. हा पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. शिक्षण वेगळी गोष्ट आहे आणि जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्या भयान वेगळ्या आहेत. ते आता तुम्हाला समजत नाहीत. तुम्हाला काय वाटतं, आर्ट, कॉमर्स, सायन्स शिकलं, 12वी झालं, ग्रॅज्युएशन झालं, कुठेतरी नोकरी मिळाली, 4 पैसे आले. या जगण्याचा इत्थंभूत अर्थ शिकण्याचा एकूण आहे पैसा कमवणे. ह्या शिकण्याचा संपूर्ण अर्थ आहे फक्त पैसा कमवणे. आणि मग तुम्ही आता सुद्धा काही मुलं इतके टॅलेंट असतात, खरंच माहित नसते की आता काय करायचंय मला, फक्त समय सांगत असते. त्यानं 11वी 12वी केली, मग त्यानं ग्रॅज्युएशन केलं, मग त्याला चांगली पोस्ट मिळाली. पोस्ट मिळाली म्हणजे तो वैयक्तिक जीवनात चांगला माणूस आहे असं नाही. जीवन एक वेगळी गोष्ट आहे, शिक्षण एक वेगळी गोष्ट आहे, जिंदगी समाजात जगणं हा वेगळा काळ आहे आणि भरपूर पैसा कमवणं हा एक वेगळा काळ आहे. या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. फक्त जॉब लागला म्हणजे प्रतिष्ठित माणूस हा समाजाला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे. तर मला एवढं सांगायचं होतं की तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवा. तुम्हाला काय करायचंय समाजाला ठरवू देऊ नका. बाळूगोडशे सर यांनी आपलं मार्गदर्शन करावं. आजचा हा जो सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्यामध्ये प्रथमतः सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण यांना मी विनम्र अशा प्रकारचे सर्वांना विनंती करतो की आपण हा सत्कार समारंभ जो आयोजित केलेला आहे या पाठीमागचा उद्देश हा फार मोठा आहे. आज आपण या ठिकाणी सत्कार आयोजित करणारे जे सत्कार मूर्ती आहेत, श्रावणी, रोशनी आणि पृथ्वीराज, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले तिसरे सत्कार मूर्ती आहेत, त्यामध्ये अंकिता, श्रावणी आणि साक्षी या 6 सत्कार मूर्तीचा जो आपण यथोचित या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. या पाठीमागचा उद्देशच असा आहे की सर्व विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि काय मिळवलं पाहिजे. आजचं हा धकाधकीचं जीवन आहे, स्पर्धा भयानक आहे. जिथं जाल त्या ठिकाणी आपल्याला 90-95 च्या पुढची मार्क्स असणारे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. तर या सत्कार मूर्तींना मी या सत्कार प्रसंगी एवढं सांगू शकतो की आपण केलेल्या कष्टाचं चीज निश्चितपणे होतं, पण प्रथमतः कष्ट करायला शिका, कारण कष्टाशिवाय पर्याय नाही. आपण आपल्या आईवडिलांचं मूर्तिमंत जीवन जे चाललेलं आहे ते आपल्या डोळ्यापुढं सदैव आपण तेवत ठेवलं पाहिजे. आपली आई कष्ट करते, आपले वडील कष्ट करतात आणि त्या पद्धतीनं आपण आपला अभ्यास ठेवला पाहिजे. बहिणाबाई चौधरीनं म्हणलेलं आहे, अरे संसार संसार आधी हाताला चटके पुन्हा मिळते भाकर. या युक्तीप्रमाणे अगोदर आपणाला कष्टच केलं पाहिजे, कष्टाला पर्याय नाही. आपणाला माहित आहे की कष्ट केल्यानंतर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी यश संपादन करता येतं. तर या भावी आयुष्यामध्ये या चाललेल्या ज्या सत्कार मूर्ती पुढे चाललेल्या आहेत यांनी आपलं भरपूर अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर निश्चितपणे आपण प्रयत्नच केले पाहिजेत. आणि प्रथमतः या सत्कार मूर्तीला हे सांगू शकतो की आता तुम्हाला सांगणारं, मार्गदर्शन करणारं, तुम्ही तासाला बसलेला आहात का बसलेला नाही हे पाहणारं कोणीही नसतं. शिक्षक येतो, त्याचं काम करतो, टीचिंग करतो आणि वर्गातून बाहेर निघून जातो. तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असं सांगणारं कोणीही नसतं. यासाठी प्रथमतः आपण चांगला मित्र निवडा की तो मित्र असा असावा की तो आपल्या आयुष्यभर आपल्या स्मरणात राहील, अशा प्रकारचा, चांगल्या प्रकारचा, त्याचं चारित्र्य चांगलं असावं, कष्टाळा असावा, अभ्यास असावा, अशा मित्राची प्रथमतः निवड करा. कारण भयानक असं वातावरण आहे. आपणाला मित्र जगामध्ये मिळतील पण चांगल्या गोष्टी करण्यासाठी मिळणार नाहीत. तुम्हाला वाईट गोष्टीकडे नेणारे मित्र बरेचसे आहेत. तर यासाठी मित्र निवडताना एक चांगला निवडा. त्यानंतर आपण आपल्या
आपली आई काय करते, आपले वडील काय करते यांना विसरू नका. सदैव त्यांचं स्मरण आपल्या पुढे ठेवा, तरच आपलं आयुष्य सुखकर आणि समृद्ध होतं. त्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे की मी सायन्सला गेलं पाहिजे, मी आर्ट्सला गेलं पाहिजे, मी कॉमर्सला गेलं पाहिजे, यापेक्षा आपली ज्यामध्ये आवड आहे, भले मराठी विषय असू देत, तुम्ही त्यामध्ये गोल्ड मेडल मिळवा, तुम्हाला ताबडतोब सर्व्हिस मिळेल. म्हणजे ज्यामध्ये आवड आहे. नाहीतर मला इंग्रजी पाहिजे तरच नोकरी मिळते, त्यानंतर कॉम्प्युटर पाहिजे तरच नोकरी मिळते, हे अगदी नगण्य आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकाल ते क्षेत्र अतिशय प्रामाणिकपणानं आणि कष्टानं आणि जिद्दीनं जर केलं तर निश्चितपणे तुम्हाला भावी आयुष्यामध्ये निश्चितपणे सर्व्हिस मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला माहित आहे, घरातील एक व्यक्ती जर चांगली शिकली असेल, इथलं जवळचं उदाहरण आहे गोरख आयवळे, आपलं गोरख आयवळे, पहा त्या कुटुंबाची कशी अवस्था होते, ते सुधारतं कसं, यासाठी प्रत्येक कुटुंबातील मला आता फार आनंद होतोय की होलार समाजामधल्या तिन्ही मुली मराठी मीडियम मध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्ही मुलींनी नंबर मिळवलाय. त्या मुलींचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतोय. त्याचप्रमाणे आता इंग्लिश मीडियम मध्ये, सेमी इंग्लिश मध्ये तिघं आलेले आहेत. तुम्हाला माहित आहे आपणाला का घेता आलं नाही, आपली परिस्थिती नाही, आपणाला फी भरता येत नाही, त्यासाठी आपण सेमी इंग्लिशला जाऊ शकलो नाही, कारण त्या ठिकाणी पैसा हा भरावा लागतो. तरीही प्रत्येक तुम्हाला माहित आहे अशी काही उदाहरण आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही सैराट चित्रपट पाहिला असेल. वडार समाजातला माणूस आहे, त्याचा भाऊ बालाजी मंजुळे म्हणून तुम्ही ऐकला असेल. आई बरोबर दगड फोडत असताना त्याचा एक डोळा गेलेला आहे आणि तो मुलगा भारत देशामध्ये एक नामांकित अशा प्रकारचा कलेक्टर आहे. म्हणजे आई बरोबर दगड फोडत असताना डोळा गेलाय, परंतु त्या आईला माहित होतं की या शिक्षणाशिवाय प्रगती नाही. तिनं त्या मुलाकडे पूर्ण लक्ष दिलं आणि तो मुलगा कलेक्टर झाला. अशा पद्धतीनं आपण आपला मुलगा काय करतो, आई वडिलांचं पण कर्तव्य आहे. मुलगा काय, आता आम्ही इथे या ठिकाणी आमच्या शाळेतील शिक्षक पालक मिटिंग घेतात. मुलं आहेत 450 आणि पालक हजर राहतात 400. 400 नाही 4. म्हणजे त्या पालकांना आम्ही काय सांगायचं, नेमकं काय तुमचा मुलगा करतो. पालक मिटिंग कशासाठी घेतात शिक्षक, तर तुमचा मुलगा काय करतो, निश्चितपणे त्यानं काय केलं पाहिजे हा शिक्षक सांगत असतो. इथून पुढे निदान पालक मिटिंगला तरी सर्वांनी हजर व्हावं ही अपेक्षा आहे. तर या सहाय्यी सत्कार मूर्तींना पुढील भविष्य आयुष्यामध्ये त्यांनी फार मोठं व्हावं अशी अपेक्षा करतो. त्यांना शुभेच्छा देतो आणि मला संयोजकाने या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. बघा, या ठिकाणी आपण आपल्याच विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाबासकी ठाप करण्यासाठी होलार समाज संघटना, अष्टविनायक गणेश तरुण मंडळ लक्ष्मीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं हा जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाला सर्वांनी मिळून या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गोडसे सर, नरडेबी सर, व्ही सर, सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी, त्याचबरोबर सर्व समाज बांधव आणि ग्रामस्थ यांनी या ठिकाणी बोलून सगळ्यांचा यथोचित सन्मान केला. त्याबद्दल मी समाजाच्या वतीनं, होलार समाजाच्या वतीनं, व्यक्तीच्या माध्यमिक विद्यालय लक्ष्मीनगरच्या वतीनं होलार समाजाचं मी त्रिवार आभार मानतो आणि हा छोटासा कार्यक्रम अध्यक्षाच्या परवानगीनं या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.